नमस्कार. आज आपण लोकशाहीतला माणूस या ग्रंथाविषयी जाणून घेऊयात. हा ग्रंथ इंग्लिशमध्ये पार्ट अपार्ट या नावाने अशोक गोपाळ या लेखकांनी लिहिला. हे त्या पुस्तकाचे मराठी भाषांतर आहे जे अवधूत डोंगरे यांनी केलंय. मधुश्री पब्लिकेशननी हे पुस्तक 2025 साली छापलं. ही या पुस्तकाची पहिली आवृत्ती आहे माझ्याकडे. या ग्रंथाची पाने आहेत 848 आणि किंमत आहे 990 रुपये. हा भला मोठा ग्रंथ सर्वसामान्य वाचकांना थोडासा अवघड आणि क्लिष्ट वाटू शकतो, कारण या ग्रंथाच्या प्रत्येक पानावर ओळींवर संदर्भात त्याचे स्पष्टीकरण दिलंय. जे लोक आंबेडकरांवर पीएचडी करतात, युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर आहेत, अशा लोकांना हा संदर्भ ग्रंथ मार्गदर्शक ठरू शकतो. आता आपण या पुस्तकाबद्दल माहिती घेऊ. सुरुवातीला भारताचा नकाशा दिलाय, ज्यात आंबेडकरांनी कुठे कुठे प्रवास केला, कार्य केले त्या ठिकाणांची नावे दिली आहेत. असा नकाशा तुम्हाला क्वचितच दुसऱ्या कोणत्या पुस्तकात मिळू शकतो. इथे राजस्थानच्या कोणत्या शहराचं किंवा ठिकाणाचं नाव नाहीये. याचा अर्थ असा होतो की आंबेडकरांचा राजस्थान दौरा झाला नसावा. तसंच नॉर्थ ईस्ट मधल्या राज्यांची सुद्धा नावं नाहीयेत. बहुतांश नावं मध्य भारत, दक्षिण भारत आणि उत्तर भारत, दिल्ली जवळचा प्रांत या ठिकाणची आहेत. अनुक्रमणिकेत नंतर पान क्रमांक 19 वर आंबेडकरांचा कालानुक्रम दिला आहे. जवळपास 5 ते 6 पानं आहेत. या पुस्तकात अनेक दुर्मिळ फोटोग्राफ आहेत, ते आपण आता बघूयात. पान क्रमांक 75 वरती आंबेडकरांचे वडील रामजी सपकाळ यांचा फोटो दिलाय. सपकाळ हे आंबेडकरांचं मूळ आडनाव होतं आणि आंबेडकर ज्या गावी राहायचे त्या गावाचं नाव होतं आंबाडवेकर. पण शाळेमध्ये गेल्यावर त्यांचे एक शिक्षक होते जे आंबेडकरांना फार जीव लावायचे आणि भीमराव आंबेडकर हे त्यांचे प्रिय विद्यार्थी होते. त्या शिक्षकांनी स्वतःचं आडनाव आंबेडकर हे भीमरावच्या पुढे लावलं आणि तेच त्यांचं कायमस्वरूपीचं नाव झालं. आंबेडकरांचे वडील बॉम्बे आर्मीमध्ये सुभेदार पदावर होते आणि इंदूर जवळच्या महू इथे लष्करी छावणीमध्ये शाळेचे मुख्याध्यापक होते. तिथेच आंबेडकरांचा जन्म झाला. आंबेडकरांच्या वडिलांमुळेच त्यांच्या जीवनात पुस्तकांची आणि शिक्षणाबद्दल आवड निर्माण झाली, अशी एक आठवण आंबेडकरांनी सांगितली आहे. पान क्रमांक 79 वर पुण्याजवळच्या भीमा कोरेगावच्या जवळचा जो विजयस्तंभ आहे तिथला हा फोटोग्राफ आहे. 1927 साली आंबेडकर तिथे भेट द्यायला गेलेले त्यांच्या साथीदारांसोबत, त्यावेळेस हा फोटो काढलेला. पान क्रमांक 97 वरती मुंबई मधलं भायखळा जो एरिया आहे तिथं आधी एल्फिन्स्टन हायस्कूल होतं. 1900 साली हा फोटो काढलाय. आंबेडकर हे त्या काळी इथले एकमेव महाविद्यार्थी होते असं इथं नमूद केलंय. आता या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेंट्रल रेल्वे हॉस्पिटल आहे. पान क्रमांक 101 वर आंबेडकरांच्या मुंबईतल्या राजगृह बंगल्यावरचा हा फोटो आहे कुटुंबासोबत काढलेला. डावीकडे त्यांचा मुलगा यशवंत आहे आणि मधोमध आंबेडकरांची पत्नी रमाबाई आंबेडकर या आहेत. आंबेडकरांचा एक पाळीव कुत्रा होता, त्याचं नाव होतं टॉबी, तो सुद्धा या चित्रात आहे. पान क्रमांक 109 वर महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा फोटो दिलाय. यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना परदेशात शिकण्यासाठी शिष्यवृत्ती दिली होती. पुढच्या पानावर कृष्णाजी अर्जुन केळुसकर, ज्यांना दादा केळुसकर या नावाने सुद्धा ओळखले जाते, त्यांचा फोटो आहे. यांनी एक पुस्तक लिहिलेलं गौतम बुद्धाचे चरित्र आणि लहानपणी ते आंबेडकरांना बक्षीस म्हणून मिळालं. त्या बुद्ध चरित्राचा आंबेडकरांच्या जीवनावरती चांगला प्रभाव पडला असं आंबेडकरांनी पत्रकारांना सांगितलेलं. पुढे आहे पान क्रमांक 193 वर मूकनायक या नियतकालिकेची सुरुवात केलेली आंबेडकरांनी 31 जानेवारी 1920 साली.
त्याचा हा फोटो दिलेला आहे. तुम्हाला इथे सुरुवातीला दिसू शकता तुकाराम महाराजांच्या अभंगातल्या ओव्या दिलेल्या आहेत. पान क्रमांक 207 वर 1916 ते 17 या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये होते. तिथला हा ग्रुप फोटो आहे. इथे आंबेडकरांचा तुम्हाला चेहरा दिसतोय. पान क्रमांक 414 वरती लंडन मध्ये 1931 साली सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स झाली, ज्याला मराठीमध्ये गोलमेज परिषद म्हणतात. तिथे आंबेडकर आहेत आणि इथे तुम्हाला गांधीजींचा पण फोटो दिसेल डाव्या बाजूला. पान क्रमांक 437 वरती मुंबईमध्ये दादर या ठिकाणी आंबेडकरांचा एक बंगला होता, त्याचं नाव होतं राजगृह. तिथला हा 2017 साली फोटो काढला, तो दिलाय. पान क्रमांक 675 वर डॉक्टर शारदा कबीर आणि आंबेडकरांचा एकत्रित फोटो आहे. त्यांनी 15 एप्रिल 1948 साली विवाह केला. लग्नानंतर त्या सविता आंबेडकर या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. पान क्रमांक 691 वरती मिलिंद महाविद्यालयाचं बांधकाम सुरू होतं, त्यावेळेस हा फोटोग्राफ काढला. इथे मधोमध आंबेडकर, डॉक्टर शारदा कबीर, कॉलेजचे प्रिन्सिपल आणि आर्किटेक्ट या लोकांसोबतचा ग्रुप फोटो आहे. पान क्रमांक 723 वरती नागपूरमध्ये 14 ऑक्टोबर 1956 रोजी आंबेडकरांनी धर्मांतर केलं. त्यावेळेस ब्रह्मदेशातील बौद्ध भिक्खू चंद्रमणी हे आलेले, ज्यांनी आंबेडकर आणि त्यांच्या पत्नीला बौद्ध धर्माची दीक्षा दिली. आणि आंबेडकरांनी त्यावेळेस 22 प्रतिज्ञा तयार केल्या, त्या सुद्धा त्यांनी वधवून घेतल्या. पान क्रमांक 728 वर 6 डिसेंबर 1956 रोजी आंबेडकरांचं झोपेत निधन झालं. तिथलचा हा फोटो आहे. इथे पंडित जवाहरलाल नेहरू त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आलेत, असे या दृश्यात दिसतंय. ज्या लोकांना आंबेडकरांच्या जीवनावर सखोल अभ्यास करायचा असेल, संदर्भ ग्रंथ म्हणून जर हे पुस्तक हवं असेल तर तुम्हाला या पुस्तकाचा नक्कीच फायदा होऊ शकतो. धन्यवाद.